नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? मजेत ना? बघा, माणसंच नाही तर वस्तूही आजारी पडतात. आमचा आरो पडला आहे आजारी. बघा काय काय होतं माहीत नाही. त्याच्या डॉक्टराला बोलवलं, बघताय चेक करून करून काय काय खराब झालं, काय काय नाही. सगळं त्याचं पोट फाडून रिकामं करून बघितलं काय काय खराब झालं, ताप किती आहे, काय खराब झालं. आणि त्याच्यात पाण्याची कमतरता होती म्हणून आजारी पडला बिचारा. तर बघा, निदान केलं. आता एवढं मोठं सलाईन द्यावं लागेल, इंजेक्शन, गोळ्या त्याच्या. आणि हे बघा, आता इंजेक्शन केवढे, सलाईन केवढे. तर आता त्याला द्यायचं आहे. परत बघतायत चेक करून कमी होतं आहे का नाही, कमी होतं आहे का नाही. आता त्याला नळ्या लावणार. आणि हे बघा, इतकं त्याचं मटेरियल बाहेर काढलं पोट फाडून. आणि आता त्याला सगळं नवं टाकावं लागलं. बघा, आणि पूर्ण त्याचं ड्रेसिंग केलं, क्लिनिंग केलं. आणि आता झाले आहेत रिपेअर व्यवस्थित. आता पेशंट व्यवस्थित झाला आरोचा. आणि बघा, आता आपले डॉक्टर साहेब त्यांचं सगळं व्यवस्थित करून, दवा पट्टी करून आता करतायत. त्यांना प्लास्टर करून व्यवस्थित आता जागेवर बसवायचा प्रयत्न करतायत. तरी ते पहिले आजारी होते त्याच्यामुळं बसता येईना. आता बघा, व्यवस्थित बसवत आहेत. माणूस असो, वस्तू असो, एकदा का त्याला प्रॉब्लेम आला की कामच करत नाही. तसंच झालं त्याचं. अरे, डॉक्टर साहेबाची बेजारीचे बा. बघा, शेवटी बसवलं आहे जाग्यावर काहीतरी करून. इकडून तिकडून झालं फायनली बसून. आणि बघा किती वस्तू खराब झाल्या त्याच्या. अरे बापरे, इतके सगळं काढावं लागले पार्ट आणि दुसरे टाकावं लागले. तर झालं बाबा आता एकदाचं ठीक. आणि रुजू झालं कामावर आराम करून. हे बघा, आणि आता फायनली बघा त्यांचा रिझल्ट एकदम ओके झाला. आणि बघा मग कसं वाटलं तुम्हाला. लाईक, शेअर, सबस्क्राईब.